हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीबाबत अत्यंत महत्त्वाची एक नवीन माहिती समोर आलेली आहे। लवकरच निवड सूची प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता तलाठी परीक्षेत चुकलेल्या 114 प्रश्नांचे मिळणार गुण, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय जाहीर। तर गाइज, फायनल आन्सर की जी आहे ही तलाठी पदभरतीची प्रसिद्ध झालेली आहे। सर्व परीक्षार्थ्यांनी आपल्या फायनल आन्सर की अनुसार मार्क्स जे आहेत ते चेकआउट केलेले आहेत, परंतु आता पुढील अपडेट कधीपर्यंत येतील त्याबाबत ही महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे आर्टिकल 9 तारखेला म्हणजेच की आजच्याच दिवशी लोकमत या न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की तलाठी भरती परीक्षेत प्रश्नसूचीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपानुसार तब्बल 114 प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले असून 32 प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले आहेत। या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली। राज्यात 4446 तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात आली। त्यासाठी 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते, परंतु प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवार परीक्षेला बसले होते। अर्जांची संख्या जास्त असल्याने भूमी अभिलेख विभागाने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्याचे निश्चित केले होते। त्यानुसार पहिला टप्पा हा 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान कंडक्ट करण्यात आला, तर दुसरा टप्पा हा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरमध्ये घेण्यात आला आणि तिसरा टप्पा हा 4 ते 14 सप्टेंबरमध्ये राबविण्यात आला आहे। त्यासाठी परीक्षेची एकूण 57 सत्रे घेण्यात आली होती आणि उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर कालावधी देण्यात आलेला होता। त्यानुसार 2831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप प्राप्त झाले। त्यापैकी 9,072 आक्षेप मान्य करण्यात आले। त्यात 146 प्रश्नांचा समावेश होता। त्यातील 32 प्रश्नांचे प्रश्नसूचीतील पर्याय बदलण्यात आले, तर 114 प्रश्न किंवा उत्तरे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर गाइज, अशा पद्धतीने आपले 114 प्रश्नांचे जे गुण आहेत हे प्रत्येक परीक्षार्थ्याला मिळालेले आहेत। ज्या परीक्षार्थ्यांनी यासाठी आक्षेप किंवा हरकती नोंदविलेल्या होत्या, तर त्या परीक्षार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरच जे संपूर्ण त्यांची शिफ्ट होती त्या शिफ्टमधील सर्व कॅन्डिडेट्सचे, सर्व उमेदवारांचे मार्क्ससुद्धा वाढलेले आहेत, त्यांनासुद्धा जास्त गुण देण्यात आलेले आहेत। तर अशाच पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता फायनल आन्सर की जरी रिलीज झाली तरी पुढील अपडेट कधी येणार आहे, कधीपर्यंत आपले गुणसूची किंवा निवड सूची प्रसिद्ध होऊ शकते। तर गाइस, तुम्ही पाहू शकतात अंतिम निर्देश आल्यानंतरच यादी जाहीर करण्यात येणार आहे। पेसा क्षेत्रातील जागांबाबत अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आलेले नाहीत। भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून अंतिम निर्देश आल्यानंतरच ती जाहीर केली जाईल। त्यानंतर निवड सूचीही प्रसिद्ध करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। तर गाइज, इथे अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की भूमी अभिलेख विभागाकडे गुणसूची तयार आहे, म्हणजेच की जी आपली फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये जे आपल्याला मार्क्स मिळालेले आहेत, त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे जे काही गुणसूची आहे ज्यामध्ये संपूर्ण आपले मार्क्स जे आहे ते नॉर्मलाइज झालेले आहेत, तर ती गुणसूची तयार आहे आणि ही गुणसूची भूमी अभिलेख विभागाकडे आहे आणि ही गुणसूची अंतिम निर्देश आल्यानंतरच जाहीर करण्यात येईल। अंतिम निर्देश केव्हा येणार आहेत, तर पेसा क्षेत्रातील जे जागांबाबत अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आलेले नसल्या कारणामुळे ही अंतिम सूची किंवा गुणसूची अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, परंतु जसे निर्देश देण्यात येतील तसे लगेचच भूमी अभिलेख विभागाकडून आपली गुणसूची जी आहे ही प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि त्यानंतर लगेचच निवड सूचीसुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल। जर तुम्ही पशुसंवर्धन विभागाचे रिझल्ट्स पाहिले तर त्यामध्ये त्यांनी एक जी गुणसूची होती ती प्रसिद्ध केलेली होती आणि दुसरी ही निवड सूची प्रसिद्ध केलेली होती। गुणसूचीमध्ये तुम्हाला तुमचे सर्व मार्क्स दिसणार आहेत की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत, प्रत्येक कॅन्डिडेटला किती मार्क्स मिळालेले आहेत, परंतु त्यानंतर जी निवड सूची असते, निवड सूचीमध्ये त्याच परीक्षार्थ्यांचे मार्क्स असणार आहे किंवा नाव असणार आहे ज्यांची या पदांसाठी निवड झालेली आहे। तर अशा पद्धतीने गुणसूची तयार आहे। नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क्स हे विभागाकडे तयार आहेत, फक्त निर्देश
आल्यानंतर लगेचच ते जाहीर करण्यात येणार आहे आणि लगेचच निवड सूचीसुद्धा प्रसिद्ध केल्या जाईल, जेणेकरून पुढील वर्षामध्ये या सर्व तलाठी उमेदवारांना त्यांची नियुक्तीसुद्धा मिळू शकते. तर गाईज, अशाच पद्धतीने महत्त्वाची ही अपडेट आहे की गुणसूची तयार आहे आणि निवड सूची ही लगेचच प्रसिद्ध केल्या जाईल. परंतु पेसा क्षेत्राबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही किंवा त्या पेसा क्षेत्रातील जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश मिळत नाहीत, तोपर्यंत ही गुणसूची प्रसिद्ध किंवा जाहीर करता येणार नाही. त्याबाबतचे कुठलेही नवीन अपडेट समोर आले तर मी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. तर गाईज, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सर्व तलाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी. आता लवकरच आपल्या पदभरतीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रक्रिया संपलेली आहे, तयार आहे. फक्त निर्देश मिळताच लगेचच गुणसूची किंवा निवड सूची प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. तर ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल.